नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ लगेच शेअर करायचा आहे कारण तुमच्या घरात नातेवाईकात कुठेही 10वी पास जर असेल तर रिझर्व्ह बँकेतून डायरेक्ट भरती म्हणजे आरबीआय जिथं की चलन छापलं जातं, सगळा बँकिंग व्यवहार तिथून केला जातो. म्हणून 10वी पास जर तुम्ही किंवा तुमचे नातेवाईक मित्रपरिवार कोणी असेल त्यांना ही माहिती लगेच शेअर करायची मित्रांनो. तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये आरबीआय नेमकं कुठल्या जागा आहे, तर काय आहे कामकाज, पगार, पात्रता, वय, फी, शिक्षण सर्व गोष्टी. मित्रांनो, आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये जागा निघलेल्या आहेत, व्हॅकन्सी आहेत टोटल 572 एवढ्या प्रमाणात व्हॅकन्सी आहे. आणि पद असणारे पदाचं नाव ऑफिस अटेंडंट, थोडक्यात शिपाई पदाचं हे जागा आहे. तर मित्रांनो, काम पण खूप सोपं आहे आणि शिक्षण फक्त मित्रांनो तुम्हाला 10वी पास असणं आवश्यक आहे. ज्यांची ही 10वी झाली त्यांना आता डायरेक्ट आरबीआय मध्ये नोकरी मिळण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. आता इथे अर्ज कधी करू शकता? 15 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता मित्रांनो. अर्जाची डेट ही लक्षात राहून घ्या मित्रांनो. आणि तुमची याची जी एक्झाम म्हणजे परीक्षा होणार आहे ती साधारणतः फेब्रुवारी 28च्या पुढे ते मार्च मध्ये होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे आता जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2 महिन्यामध्ये तुमचं हे जॉईनिंग सुद्धा होऊ शकतं. मे बी पुढे थोडी प्रोसेसला वेळ लागू शकतो, पण जॉईनिंग सुद्धा लगेच आहे मित्रांनो, कारण परीक्षा लगेच आहे मित्रांनो 2 महिन्यावरती. ठीक आहे, परीक्षाचं एक टेंटेटिव्ह डेट आहे पण याच्यातच होण्याची चान्सेस आहेत. त्याच्यानंतर तुमचं वयोमर्यादा जर पाहिली या पदासाठी ऍज अ ऑफिस अटेंडंट इन आरबीआय, साधारणतः तुमचं वय 28 ते 25 एवढं असणं आवश्यक आहे. 18च्या खाली असेल तर त्यांना फॉर्म भरता येत नाही. 25च्या वरती असेल तर फॉर्म भरू शकता, पण केव्हा? जर तुम्ही एससी एनटी मध्ये असाल तर तिथं 5 इयर्सला तिथे डिस्काउंट आहे आणि ओबीसी मध्ये असाल तर 3 वर्षाचं तुम्हाला तिथं एज रिसेशन दिलेलं आहे, म्हणजे 28 एज पर्यंत भरू शकता. आणि तुम्ही जनरल कॅटेगरी असाल तर 18 ते 25 पर्यंत हा तुम्ही फॉर्म अगदी योग्य रीतीने भरू शकता मित्रांनो. संधी खूप मोठी आहे, खूप मोठा चान्स आहे आणि पगार सुद्धा चांगली. काम पाहिलं तर नसल्यागत म्हणजे काम जवळजवळ शून्य आहे. पात्रता असणार आहे मित्रांनो याच्यावरती 10वी पास 2026च्या आधी. इथे लक्षात घ्या 2026 म्हणजे आत्ताचं जे चालू वर्ष आहे त्याच्या अगोदर तुमचं 10वी पास कम्प्लीट असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. जर तुम्ही आता 2026 ला जर 10वीला असाल तरी सुद्धा फॉर्म भरू शकत नाही, कारण की त्याला पास असणेच हा क्रायटेरिया आहे मित्रांनो. परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे, ऑनलाईन टेस्ट असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर एक लँग्वेज टेस्ट, जसं की तुम्ही महाराष्ट्रातून बिलॉंग करता तर मराठी लँग्वेज म्हणजे एलपीटी असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर विषय असणार आहेत याला परीक्षेसाठी कुठले ते जाणून घेणार आहेत. रिझनिंग असणार आहे मित्रांनो फक्त 30 मार्कासाठी, जनरल इंग्लिश असणार आहे 30 मार्कासाठी, जनरल अवेअरनेस असणार आहे 30 मार्कासाठी आणि तुमचं न्यूमेरिकल ॲबिलिटी 30 मार्कासाठी असणार आहे. टोटल 120 क्वेश्चनचा पेपर असणार आहे मित्रांनो, फक्त आणि फक्त 120 क्वेश्चनचा. त्याला मी वेळ असणार आहे 90 मिनिटे. ठीक आहे, म्हणजे 1.5 तास. आणि ऑनलाईन पद्धतीने तुमची टेस्ट होणार आहे. टेस्ट झाल्याच्या नंतर पुढची प्रोसेस झाली की फायनल सिलेक्शन, तुमचं लगेच जॉईन ड्युटी करायची. सिंपल आहे, कारण हा असा मौका वारंवार येत नाही, लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे, रिझनिंग मध्ये तुम्हाला मागे पण मी काही व्हिडिओ टाकले होते जे सर्वांना उपयुक्त आहेत, ते जाऊन चेक करा. इंग्लिशचे पण काही बेसिक इंग्लिश असेल, ग्रामर, त्याचं पण आपण व्हिडिओ बनवलेले ते चेक करा. जनरल नॉलेज, जनरल अवेअरनेस, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अभ्यासाच्या तयारीने करायच्या आहेत मित्रांनो. आता इथे जर तुम्ही फीस बघितली, तुम्ही जर मित्रांनो एससी किंवा एसटी कॅटेगरीत असाल किंवा एक सर्व्हिसमॅन असाल तर फक्त 50 रुपये फीस आहे, ओनली अँड ओनली 50 रुपये. परंतु जर तुम्ही ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये असाल तर 450 रुपये एवढी फीस आहे, म्हणजे 450 रुपये. आता एससी एसटी वाल्यांचे ते खूप जास्त चांगलं आहे, कारण त्यांना फीस फक्त 50 आहे. ओबीसी ईडब्ल्यूएस ला मात्र 450 रुपये फीस आहे मित्रांनो, हे जाणून घ्या. त्याच्यानंतर वेतन, सगळ्यात महत्वाचा आवडीचा इंटरेस्टिंग सब्जेक्ट, बेसिक असणारे म्हणजे 24,250 एवढं आणि इन हँड 45 ते 46 हजार येणार आहे मित्रांनो. 45 to 46 मुंबई सारख्या ठिकाणी 50K पर्यंत सुद्धा तुम्हाला इन हँड सॅलरी मिळू शकते, कारण तिथं महागाई भत्ता जास्त असतो. मुंबई हे राहण्यासाठी महागड सिटी आहे, त्याच्यामुळे 50 पर्यंत इन हँड. आता बेसिक 24 जरी असेल तरी बाकीचे अलाउन्सेस पकडून तुमचं 45 प्लस सॅलरी तुम्हाला इथे मिळणार आहे. याच्यापेक्षा अजून तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो? फक्त तुमचं शिक्षण 10वी पास पाहिजे, त्याच्यावरती
एक ऑनलाईन टेस्ट, एलपीटी लँग्वेज टेस्ट, ह्या दोन गोष्टीमध्ये तुम्ही कम्प्लीट पास झालात की तुम्हाला डायरेक्ट जॉईनिंग असणार आहे मित्रांनो. इथे इंटरव्ह्यू वगैरे काही भानगड नाहीये. त्याच्यामुळे सॅलरी खूप चांगली शिक्षणाच्या मानानुसार. 45,000 म्हणजे ग्रॅज्युएट लोकांना किंवा इतर शासकीय नोकऱ्यामध्ये सुद्धा लगेच एवढी सॅलरी मिळत नाही, म्हणून सॅलरी खूप चांगली, म्हणून ही संधी बिलकुल गमू नका मित्रांनो. आता सगळ्यात महत्वाचं काम काय असणार आहे, इथे सिंपल आणि सिंपल ऑफिस वर्कच असणार आहे मित्रांनो. कारण तुमचं पदच आहे ऑफिस अटेंडंट. शिपाईच्या आगे त्यांनी ऑफिस अटेंडंट म्हटलं आहे. आता काम त्याचं स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया, कारण सगळ्या गोष्टी होतील पण कामाबद्दल तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. सुरुवातीला काम काय असतं, कुठलंही शासकीय कार्यालय असू द्या, निमशासकीय कार्यालय असू द्या, ऑफिस बॉय, ऑफिस वर्कर किंवा ऑफिस अटेंडंट जो असतो त्याला सिंपल काम असतं ऑफिस इंटरनल, म्हणजे ऑफिसच्या अंतर्गत जेवढी काही काम येतात, जसे की तुमचे सिनियर असतील, काही बड्या लेवलचे अधिकारी असतील, त्यांच्या फाईल्स वन प्लेस टू अनदर प्लेस, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊन देणे. त्यांचं परत काही रिक्वायरमेंट असेल, जसं की काही स्टेशनरी घ्यायची असेल त्यांना, म्हणजे तुमचं स्टॅपलर असेल, नोटबुक असेल किंवा फाईल ट्रान्सफर करणे असेल, हे सिंपल बेसिक काम असणार आहे. त्याच्यानंतर तुमचं शेड्यूल जे काम असतं, शेड्यूल म्हणजे काय, नियमित काम करायचं, म्हणजे रजिस्टर वरती नोंदी, ये जा करणाऱ्या लोकांच्या नोंदी घेणं, त्यांच्या एंट्री नोट आउट करून घेणं, आउट करणं. त्याच्यानंतर काही फाईल्स असतात एका ऑफिस वरून दुसऱ्या म्हणजे ट्रान्सफर करणं. ह्या सिंपल साध्या गोष्टीचं ऑफिसर असतात, अधिकारी असतात. शिपायाचं काम काय असतं, त्यांना सगळ्या गोष्टी त्यांना जागेवर प्रोव्हाइड करणं. सगळ्या म्हणजे ज्या ऑफिशियली अलाउड आहेत त्या गोष्टी म्हणत आहे मित्रांनो. म्हणून काम सुद्धा एकदम सोपं आहे, ना च्या बराबर असलेलं काम आहे मित्रांनो. म्हणून हा व्हिडिओ लवकरात लवकर होईल तेवढं शक्य मित्रांना, मैत्रिणींना किंवा तुमच्या घरातील गरजू व्यक्तींना हा व्हिडिओ पाठवायचा आहे. कारण की 10वी पास वर अशी संधी पुन्हा होणे नाही. आणि जागा ही कुठे मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बँकांची बँक, खूप मोठी बँक. तिथं जर तुमची ही 10वी पास वर सिलेक्शन झालं तर तुमचं लाईफ सेट आहे मित्रांनो. खूप जास्त चांगली संधी आहे, चांगला मोका आहे, म्हणून ही संधी बिलकुल मिस करू नका. लगेच फॉर्म भरायला सुरुवात करायचंय, कारण की फॉर्मची डेट 15 जानेवारी, म्हणजे ऑलरेडी अजून 2 दिवस उलटलेले आहेत. 17 तारीख आहे, ते 4 फेब्रुवारी पर्यंत अर्ज सुरू आहे ना. इथे जसं पोलीस भरतीला अर्जासाठी मुदतवाढ दिली होती, कारण ती महाराष्ट्रातील 2025 मध्ये सर्वात मोठी भरती होती आणि एसटी महामंडळाची या 2 भरत्या होत्या. परंतु तिथे काही कारणास्तव, कारण की साईड स्लो चालत होती, बाकीचे इश्यू येत होते, फॉर्म भरायला खूप अडचणी येत होत्या, म्हणून पोलीस भरतीला तिथे तारखेमध्ये वाढ दिली होती अर्ज फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेमध्ये. परंतु इथे काय मित्रांनो, ही डायरेक्ट खूप जास्त अर्जंट लेवलला भरती असल्यामुळे तुमचं इथं तारीख वाढण्याचे चान्सेस कमी असणार आहेत मित्रांनो. म्हणून 4 फेब्रुवारी अजून तुमच्याकडे एक 10 ते 15 दिवसाचा वेळ आहे, म्हणून त्याच्या अगोदरच आज उद्यामध्ये तुमचा फॉर्म भरून घ्यायचा आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला तारीख वाढो किंवा न वाढो याच्याशी काही घेणे देणे असणार नाही. हा झाला अर्ज तारीख भरण्याच्या प्रक्रियेबद्दलचा एक विद्यार्थी मित्रांचा एक डाऊट. दुसरा, याच्यामध्ये अर्जाचा क्लिअर झाला. आता एक्झाम वर फोकस ज्यावेळेस तुम्हाला करायचा आहे, एक्झाम सुद्धा आता 10वी पास म्हटलं तर एकदम 0 लेवलची कॉम्पिटिशन इथे सुद्धा असणार नाही, कारण ही आरबीआय ची भरती, त्याच्यामुळे इथे कॉम्पिटिशन सुद्धा टफ असणार आहे. तुमचा अभ्यास असणं सुद्धा खूप आवश्यक आहे. आता रिझनिंग मध्ये मी तुम्हाला अभ्यासाचं थोडं स्टेप बाय स्टेप सांगतो, कारण याच्यावर तुमचं सिलेक्शन डिपेंड आहे मित्रांनो. आता रिझनिंग मध्ये 30 क्वेश्चन असणार आहेत मित्रांनो. टोटल 120 क्वेश्चनची एक्झाम असणार आहे, 90 मिनिटे वेळ असणार आहे. रिझनिंग मध्ये तुमचं ब्लड रिलेशन असन, त्याच्यानंतर कोडिंग डिकोडिंग असन, त्याच्यानंतर तुमचं सिंपल एज मॅट्रिक्स असेल, सिंपल एबीसी, सगळे जे रिझनिंग असतं त्याच्यावर फोकस जास्त करायचंय, कारण 10वी लेवलला हाय लेवलचं रिझनिंग बिलकुल विचारलं जात नाही मित्रांनो. जनरल इंग्लिश, त्याच्यामध्ये तुमचं बेसिक इंग्लिश ग्रामर असायला मजबूत असायला पाहिजे. जनरल अवेअरनेस ते 30 मार्काला आहे, 30 प्रश्न असणार आहेत, त्याचे सुद्धा न्यूमेरिकल ॲबिलिटी 30 असणार आहे. टोटल 120 क्वेश्चनची असणार आहे. हे याच्यासाठी वारंवार सांगतोय, कारण की
120 क्वेश्चन्स आणि फक्त 90 मिनिटे, 1.5 तास इथे वेळ असणार आहे. रिझनिंगला जास्त वेळ जातो. रिझनिंग आणि इंग्लिश मध्ये तुम्ही जास्त फोकस करा, कारण हे तुमचे हातातले मार्क आहेत मित्रांनो. याच्यावर फोकस केलं तर तुम्हाला न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि जनरल अवेअरनेसला इझी सिंपल पद्धतीने जास्त मार्क पडण्याचे चान्सेस आहेत. फक्त तुम्हाला एक्झाम मध्ये रिझनिंगला जास्त वेळ लागणार आहे. कुठलंही घ्या, रिझनिंगला कसं थिंक अँड सॉल्व्ह या ट्रिक वरती रिझनिंग असतं, थिंक अँड सॉल्व्ह. कारण की इथं तुम्हाला वेळेची मर्यादा असल्यामुळे लवकर थिंक करायचं, लवकर सॉल्व्ह करायचं, लवकर उत्तर द्यायचं, लवकर सिलेक्ट व्हायचं, लवकर जॉईन व्हायचं, लवकर करेक्ट सेट करायचे. सगळ्या गोष्टी फास्ट करायच्या, आता फास्ट करून घ्यायच्या आता आणि तुमचं सिलेक्शन 100% याच्यामध्ये होणार. जर तुम्हाला इथे काही डाऊट असाल अभ्यासाबद्दल, फीस बद्दल, ऑफिशियल जे अर्जाची डेट आहे त्याच्याबद्दल, वयोमर्यादाबद्दल, परीक्षा पॅटर्न बद्दल किंवा सॅलरी बद्दल किंवा कामाबद्दल कसलाही डाऊट असू द्या, मला कमेंट करा. त्याचं उत्तर तुमच्यापर्यंत 100% पोहोचणार मित्रांनो. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल. तर भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओ, नवीन अपडेट सोबत, नवीन कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय, धन्यवाद, राम राम मित्रांनो.